दरवाजालाच लॉक लावलं. म्हणजे आता बाहेरून कोणी करत नाही येऊ शकत. अनुप्रिया बस जंगलामध्ये. चल घे घे तिकडे. हे बघे सुटण्याचा प्रयत्न करून आहे ना तुझा काही फायदा होणार नाही. इथे ना तुला कोणी वाचवायला येणार नाही. त्यामुळे ना जास्त हातपाय आपटू नकोस. काय त्याने चल गप्प चल. पिहू, अगं तुझ्या काकाचा फोन येतोय, स्पीकरवर टाक. हॅलो काका, मी बोलते. पिहू, काय झालं? अनु सापडली का? काही ना, एक कुठेच सापडली नाही, एक कुठेच दिसत नाहीये. पण आता आम्ही पोलीस स्टेशनला जातोय. तू कुठल्या पोलीस स्टेशनला? मला सांग, मी पण येतो. एक मिनिट राजन दादा, तुम्ही घरीच थांबा, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ नका. काय देर इज अ पॉसिबिलिटी की ताई घरी सुद्धा येऊ शकते, त्यामुळे तुम्ही घरीच थांबा. आणि कसं आहे ना, तुम्ही घरी असलेलं जास्त बरं आहे, कारण आता मला तुमच्या भावावर अजिबात विश्वास उरलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही प्लीज घरीच थांबा. बरोबर आहे तुझं, मी थांबतो घरीच. पण ऐक ना, मला रेग्युलर अपडेट देत राहा. हो काका. हा. बंद. आता कुणी घरातून बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरून कुणी घरात येऊ शकत नाही, कारण चौकीदार ड्युटीवर आहे. येऊनच दाखवा अनुप्रिया. हुशार आहे मी. त्याला पण लॉक, त्याला पण लॉक, सगळीकडे लॉक. लॉक डाऊन. सगळीकडे कुलूप. काय हुशार यार अविनाश, काय हुशार माणूस आहेस तू. नाही रे, तू हुशार नाहीस. अरे तुला तर मूर्ख बनवला तुझ्या बायकोनी. डोळ्यात धूळ फेकली रे, धूळ फेकली डोळ्यात. अशी तोंडावर खोडं बोलत होती, तर तुला वाटतं तू हुशार आहे.
तू सगळ्यात ढयस. अरे महिनाभर तुझी बायको तुझ्या डोळ्यासमोर खोटं बोलत होती. बरोबरच आहे. यू डिझर्व दिस. जा जंगलात जा. तुला काय मोकळं राहायचं तेवढं मोकळं राहा. मोकळेपणानं आयुष्य जग. खोटं बोल, खरं बोल. तुला काय करायचं ते कर. पण अशी अद्दल घडवली ना मी, त्याला आयुष्यभर लक्षात राहील तिच्या. काय ग? काय झालं? अहो, खूप भयंकर स्वप्न बघितलं हो मी. आपल्या अनुचा अपघात होताना बघितलं मी. तू काळजी करतेस ना खूप, म्हणून हे असलं स्वप्न पडलं असेल. तू एक काम करतेस का? तू आज जाऊन पड जरा, बरं वाटेल तुला. चल, मंदारचा फोन आला ना की मी तुला सांगेन. तू चल. नाही हो नाही, माझ्या अनुबद्दल काही कळल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. हो, मी काय म्हणते, आपला मंदार जाऊन खूप वेळ झालाय आता. त्याचा काही फोन नाही आलाय. आपण त्याला फोन करून बघूयात का? थांब, मी करतो. थांब. हा मंदार, काय रे? अनु सापडली का? कळवत राहा मला. ऐक ना, पिओ आहे ना सोबत? हां, ठीक. काय हो, काय झालं? सापडली अनु? त्याच्यावर प्रेम करून आपण लग्न केलंय, तीच व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत नाही. प्रत्येक बायकांना घराच्या बाहेर पडूच दिलं जात नाही. अनुप्रिया, अनु काच लागली हाताला. अनु, हे अनु रक्त येत आहे. काहीतरी लावायला होते. अनु, अनु तर जंगलात आहे बाबा. आता आपलं आपण करायचं सगळं. अरे ही जखम तर काहीच नाही. अनु, तू आयुष्यात मला सगळ्यात मोठी जखम दिलीस का? माझ्याशी खोटं बोलून. ठीक आहे, ठीक आहे, माझं ए झालं अनुप्रिया. हे बघ, राट कोणाची गरज नाही मला. माझी गरजच नाही. हे बघ, रक्त थांबलं बघ. काका, काका, काय होतंय? काय झालं? ती
पण हॅलो 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 दिव्या, तुला कळलं का काय झालं ते? ऑफकोर्स अगं सीमा, मी किती खुश आहे, तुला काय सांगू. अगं मला केव्हापासून बोलायचंय तुझ्याशी यावर. मी तुला सांगते, मी 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 आज खूप खुश आहे. मी अगं एकटीच हसते ही न्यूज मला कळल्यापासून. माहितीये का तुला? तुला खरं सांगू का, मला ना आता असं अख्ख्या जगाला ओरडून सांगू असं वाटतंय काय झालं ते. वाव. रिलॅक्स 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 दिव्या, असंही उद्या सगळ्या जगाला कळणारच आहे. पण ऐक ना, मी काय म्हणते, तिकडे तिथे काय सुरू आहे? हादरलेत, कम्प्लीट हादरलेलेत. अगं एकेकाचा काय चेहरा झालाय सांगते तुला. मला ना त्या अनुचा चेहरा इमॅजिन होतोय. विचारी माझी जाऊ जंगलात काय करत असेल ग एकटी? टपकली म्हणजे जर का टपकली तर काय मजा येईल ग सीमा. वाव, सुंठी वाचून खोकला केला. दिव्या, तोंड सांभाळून बोला. आ? कशी असली ना तरी माझी जाऊ आहे ती. हो ग हो, खरंच माझी पण लाडकी नणंद होती ती. खरंच यार सीमा, काय मस्त वाटतं यार. तुला खरं सांगू का, आज खूप दिवसांनी मला असे शांत मस्त झोप लागणार आहे. आहा. मी म्हंटल होतं ना तुला दिव्या, थोडे पेशन्स ठेव. हा डाव आपलाच असणार, आपणच जिंकणार. येस, यू आर राईट. बरं सीमा, आता आपल्या सेलिब्रेशनची वेळ झाली आहे. हो, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे, पण त्यासाठी भेटावं लागणार आपल्याला. भेटूया लवकरच, कमाल सेलिब्रेशन करूया. काय म्हणतेस? येस. बरं बरं, चल ठेवते मी. बाय, गुड नाईट. काय रे, काय चाललंय तुमचं? हा, चला जा तिकडे. तुझं काय मध्येच. हो काका काका, चल. काय ग, आता कुठं पळशील? अरे पकडलं हिला.
बहीण नाहीये का तुम्हाला? परत कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत केली ना, याद राखा. ये इकडे बस. तो बस, मी पाणी देतो. बस. काय ग पोरी, कोण होती ती माणसं? गुंड होती काका. मला एकटीला बघून माझ्यासोबत अगं पण एवढ्या रात्री तू अशी एकटी इथे कशी काय? मला अशी खोटारडी बायको नकोय, आमच्या घराला तुझ्यासारखी खोटारडी सून नकोय, आणि माझ्या मुलांना तुझ्यासारखी खोटारडी आई नकोय. स्पेस हवी आहे ना तुला. आज मी तुला तुझी स्पेस देतो. जा, तुला काय मोकळा श्वास घ्यायचा ना बाई, तो मोकळा श्वास घे. हरवले होते मी. रस्ता चुकले. आजूबाजूला कोणी नव्हतं. त्यांची गाडी दिसली, मी हात केला. मला वाटलं मला मदत करतील. मी त्यांना म्हटलं काका की मला घरी सोडा, पण ते हैवान निघाल. अगं अशा वेळी अनोळखी माणसावर विश्वास ठेवायचा नाही. जग चांगलं राहिलेलं नाही. काका दादा म्हणाले होते मी त्यांना. मला हो ताई सोडतो असं म्हणाले. मला वाटलं भावासारखं मदत करतील मला. कोणी कुणाचं नसतं. एकट्या बाईचं तर कोणीच नसतं. आणि तू एवढ्या रात्री कशाला एकटी फिरत होतीस? तुझं लग्न झालेलं दिसतंय. मग नवऱ्याला घेऊन तर यायचं नाहीस का? बरं असो, तुला प्यायला चहा देऊ का? बरं वाटेल जरा. काका मला तुमची एक मदत हवी आहे. बोल बोल, तुला काय मदत करू? बोल. माझ्याकडे मोबाईल नाहीये. फोन करायचा आहे. मी तुमचा मोबाईल वापरू का प्लीज? घे की मग माझा फोन घे, कर फोन आणि लगेच घरच्यांना बोलावून घे. हॅलो हॅलो, मी 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 अनु अनु बोलते. मी इकडे जंगलात आहे एकटी. हे पोचले का घरी? हिने फोन कुठून केला? आणि फोन केलाय म्हणजे हिला काहीही झालेलं दिसत नाहीये. कोण आहे कोण ही बाई? एखादी असती ना तर एवढ्या रात्रीचं जंगलात सोडलंय बघून भीतीने तरी घाबरून मेलीच असती. पण ही अनु म्हणजे टोक्याला ताप झालाय नुसता. कुठे सोडून यावं म्हणजे ही परत येणार नाही. हॅलो, मी अनु बोलते. मी जंगलात आहे. हॅलो हॅलो. नशीब मीच फोन उचलला. हे सुखरूप आहे हे घरात कोणालाही कळता कामा नये.
हॅलो काय झालं, लागतोय की नाही? काका मी पुन्हा प्रयत्न करू हो, कर की. अगं घरचे झोपले असतील तुझ्या, तू फोन करत राहा. आणि जोवर तुझ्या घरचे येत नाहीत ना, तोवर माझ्या जीवाला घोर लागलेलाच राहील. कर, फोन कर. एंगेज येतोय. मी यांना फोन करते. अवी उचला फोन. फोन उचलत नाहीये, कोणीच फोन उचलत नाहीये. मग आणखी कुणाला तरी फोन लाव. आणखीन